आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही आपली पैठणी साडी पहिल्यांदा घेतो आणि हे 2 साड्या कलानिधीतर्फे तुम्हाला गिफ्ट। धन्यवाद धन्यवाद मोस्ट वेलकम। चला या थँक्यू। त्यानंतर आम्हाला आईला सरप्राईज करायचं होतं आणि म्हटलं आईला सलॉनला घेऊन जाऊया आणि त्या सगळ्या गोष्टी करूया ज्या आईने कधी कदाचित केले नसतील। तर मी म्हटलं आपण त्यांची गंमत करूया। तुला तिच्यासारखी केस करायच्यात एवढीच मग तेवढीच करायची आहे। आमचा टास्क आहे आम्ही अरू तर तिथं गेल्यावर मला असं वाटलं आता कशाला इथं आणलंय, आता काय करणार आहेत अजून इथं आणून, काय घरातले ओरडतील ग मला। अरे सांग ना त्यांना आम्ही हरणार रे, आम्ही 2nd नंबरवर आहोत आता लीडर बोर्डवर, ते खाली जाणार, तू केलंस तर वर जाणार। आई एवढी नर्वस झालेली, ती नाहीच म्हणत होती। म्हटलं नाही नाही करणारच नाही, मला घरात नाही घेणार। चला ना तुमचा हो हो चला आपण करून घेऊया, त्यासाठी करते। हो हो प्लीज बसा। आम्ही मस्ती करत होतो तुझ्यासोबत। असू दे ती मला म्हणली नाही आई मस्करी करते मी तुमची, तेव्हा कुठं मला बरं वाटलं। मला हेअर स्पा करायचा आहे, थोडं हेअर वॉश करून वगैरे, आणि कर्ल्स जे आहे तिचे हे माझ्यासारखेच केस आहेत तिचे पण ते डिफाईन नाही आहेत, तर मला थोडं डेफिनेशन पाहिजे। काय पाहिजे? ठीक आहे डेफिनेशन चालतंय। आणि कलर कुठला? कलर करायचं तुला? कलर नको कलर पप्पा पायथन अशी कलर करायची, ठीक आहे। आणि काकू बापरे कुठं गेलाय? काकूंसाठी आपण पेडिक्युअर करूया। हो हो तुम्ही मस्त आराम करा ह्याच्या जीवावर। आणि आय थिंक आपण हायड्रा फेशियल पण करूया। हो हो म्हणजे फेस वगैरे पण क्लीन होईल। पेडिक्युअर स्टार्ट करूया आपण। शॉक बसला। पार्लरला जायचं होतं, कधी त्याने लावूनच दिलं नाही आम्हाला पार्लर मध्ये, आम्हाला माहित पण नाही ते नेमकं काय करायचं असतं। मला पायाला हात लावले ते मला कसतरीच होते। पायाची मसाज केली, हाताची मसाज केली, पाय ते पाण्यात ठेवले, ते म्हणजे पहिल्याच्यानंच की बघितलं मी हे असं काय करतात, मला थोडी भीती वाटली तिथं मी कावा न गेल्यामुळं। नंतर त्यांनी माझी नख कापायला घेतली। गावातल्या बायका म्हणते आल फारच बिघडून आली मुंबईला जाऊन। मजा येते, तू असे पाय दाबायचे असतात मग तिला मजा येते। तू काय माहिती कसं दाबतोस? लहानपणी कसं पायांना साबण वगैरे लावून वरनं गरम पाणी गार पाणी वरतो, तशी मला आठवण आली। ते मसाज करताना अगदी छान वाटलं, म्हणजे पाय असं अगदी मऊ एकदम स्वच्छ। मग ते क्रीम लावून झाल्यानंतर असं डोक्याच्या मागे असं हेल्मेट सारखं वाफ देण्यासारखं असं काहीतरी लावलं होतं, मग त्यातून वाफा येत होत्या बाहेर। आता काय करायचं? ही लाल झालेली फक्त काळी करून टाका। हे नको काय करायला, चांगली आहेत माझी केस। केस कापायचेत आपल्याला। नको बाई, नको मी केस सजेस्ट नको. करतो। नको बायका मला नाव ठेवतात। मी त्यांना म्हटलं आई लुक चेंज दिसला पाहिजे, म्हटलं असं नाही की एवढंसं ट्रिम केलं आणि झालं। काका काय लावतीस? नेल पेंट लावते। आणि केस कापता कापता रेवती मला नेल पेंट पण लावत होती। हे तेच आहे नेल पेंट,
तिनं मला लावलेलं. छान वाटतंय का मग असं कोणतरी असं मस्त आपण बसलेलो असतो आरामात आणि कोणतरी आपले छान केस वगैरे धुवून देत असतं. मस्त वाटते, फिलिंग भारी येते ही जी. फिलिंग भारी ना, एकदम रिलॅक्स. रिलॅक्स. अगं बाया गं. काय करतो माहिती का आता? अरे बापरे, काय करतात? अरे बापरे, तू घाबरतोयस काय? नीट सांग की. भिऊ नकोस काय हे, काय हे कशाची बेड तर आहे मला दिसायला आहे. फेशियल करायचं, फेशियल. हा चेहरा असं मस्त थंड वाटणार. हायड्रा फेशियल करूया आपण. ऋषी मला ते चेहऱ्यासाठी काहीतरी करतो म्हणून घेऊन गेला. मग मी म्हणत होते नको बाबा, आम्ही कधी केलं नाहीये, ते नको नको म्हणाला. आणि मला एवढी भीती वाटत होती. मला बी जर लावतोय का बघा, आता लई दिवस झालं काळा पडलोय. काय काय नुसतं लाइटिंग दिसते ते डोळ्याला. होय हा मी लावलेलं बाबा. मग बघ हे काय रे, मास्क कसं वाटतंय? नाक चेपलं. हा मास्क होतं की तो लावलेला मला त्यांनी, मॅडमनी त्या. मग मी म्हटलं नको, माझा श्वास गुदमरायला. काढा का काढू? नाक दाबल्या व्हायला त्यांचं. नको मला हे काय करायचं, एवढं बास मला. आम्ही कधी केलेलं नाही, काय नाही. केस कापून झाल्यानंतर मी डोळे उघडले आणि आरशात बघितलं तर असं वाटलं, अरे छान दिसतंय की. ठीक आहे, छान. बघू. वाव, काय हा प्रकार. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय आणि एक सूट नंबर. करते. सिटी सुंदरी वाटत होती आणि ती मजा करत होती. किती छान वाटते प्रीती. वाव, चांगली दिसते. चांगलं दिसते ना. वन सेट. मला वाटलंच नव्हतं की मी अशी सुद्धा दिसू शकते. ती हेअरस्टाईल अशी केली होती की मी पूर्वी वेगळी दिसायची आणि ती हेअरस्टाईल केल्यानंतर वेगळी दिसत होती. मम्मी कसं वाटतंय तुला सगळं? भारी वाटते की. पहिलं आता इन्या घालून 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 आता केसांची सवय मोडलेली. आता इथं आल्यावर सरळ केलेत केस तुझे, स्ट्रेट केले ते. 25 वर्ष झाले लग्नाला, कवा कैची लावली नव्हती, पण आता लावायची बारी. पण खूप छान दिसतायत केस, खूप मस्त दिसताय तुम्ही. काय दिसली नाही दिसली तरी काय पर्याय नाही, पण खूप भारी दिसतंय हे असं. थँक्यू 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 मॅडम, व्यवस्थित केस केल्याबद्दल. या मग परत. हा येणार ना परत? हा येणार. बाय बाय. बाय.